अरे तो दरवाजा ना. नमस्ते मैम। नमस्कार मॅम। मॅम तुमचा आवाज नाही येत आहे। नमस्ते आरव आणि नमस्ते आदिश्री. नमस्ते मॅम। नमस्ते. काय चाललंय? केला होमवर्क दिला होता तो केला कम्प्लीट? यस मॅम। पण मी सेंड करायची एक विसरली बस तेवढंच. अच्छा अच्छा, ठीक आहे. मग आता आपण आपला वर्ग सुरू करूया. हो मॅम। हो मॅम। अच्छा. प्रार्थना कोणाला येते? कोण म्हणणार प्रार्थना? नेहमीप्रमाणे मला एकच येतं, पहिलं वाला. हा दुसरं वाला माहित नाही बस. अच्छा. आरव तुला किती येतं? मॅम दुसरा वाला म्हणतो. अच्छा. एक काम करूया, हाफ आदिश्री तू म्हण आणि आरव तू पुढचं म्हण. ठीक आहे. मॅम म्हणजे मी पहिलं वाला म्हणू? पहिला वाला म्हण. ठीक आहे. दुसरा आणि तिसरा दोन्ही म्हणू मॅम? हा चालेल. आदिश्रीचं झाल्यावर उरलेलं तू म्हण. मॅम मी दुसरा वाला म्हणतो मॅम. दुसरं म्हणजे दुसरं कडवं म्हणायचंय का तुला? दुसरा स्टांजा? चालेल चालेल, मग असं करूया. आदिश्री तू पहिलं म्हण, पुढे मग आरव म्हणेल. ओके मॅम म्हणू? आपली प्रार्थना आहे ना नेहमीची, हा. ती म्हण. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. मॅम पुढचं काय विसरली. या. भूवताती पांत्रभाषा द्वेष सारे संपुदे. एकनिष्ठ एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा वसरोपलावर शुद्धतेचे सांगणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच छान. आमची प्रार्थना. आरव पुढचं म्हणतोस तू? मॅम तिने हम्म. दुसरा मला म्हणलं मॅम, तिने धर्मजाती नाही म्हणलं. हा ठीक आहे. मग जे राहिलं असेल ना ते तू पूर्ण कर. ठीक आहे मॅम. हम्म. लागले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाहुले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लावणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. छान. टाळ्या वाजवूया या दोघांसाठी. छान. रुद्र पण जॉईन झालाय ना. आता आपण मागच्या क्लासमध्ये काय काय घेतलं होतं आठवतं तुम्हाला? अम, काय आपण घेतलं होतं आपण? आपण ते नंबरचं म्हणजे 1 ते 20 पर्यंत 30 पर्यंत मी केले आहे. अजून ते हम्म. कोणतं होतं? थांबा. ते रंगांची नाव आणि ते मधलं शब्दवालं. छान. तुम्हाला म्हणता येतील 1 ते 20 नंबर? मला येते, शाळेमध्ये अं, शिकवलं होतं हिंदीमध्ये ठीक आहे. मराठी. कोण म्हणणार? रुद्र तू म्हणणार 1 ते 20 आकडे? हा, म्हणतोस? हा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20.
शाबास. तुला म्हणता येतील आरव आणि आदिश्री, हो. निरंजनी? प्रत्येकाने म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. शाबास. आरव तू म्हण बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. छान. निरंजनी तू म्हणतेस आता. निरंजनी. एक मिनिट. हा. आवाज ऐकू येतो? हो, येतो येतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 27 26 27 28 29 30. छान. शाबास. आणि तुम्हाला मुळाक्षरं येतात? मराठीतली मुळाक्षरं कशी लिहायची किंवा तोंडी म्हणता येतात? मॅम मुळाक्षर म्हणजे? मुळाक्षरं म्हणजे अल्फाबेट्स. जशी आपण इंग्लिशमध्ये ABCD अल्फाबेट्स म्हणतो ना, तशीच मराठीत पण आहेत. अ ते आहा आणि क ते ज्ञ, त्याला आपण मुळाक्षर म्हणतो. मॅम मी म्हणू का ते? म्हण म्हण. क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष श्र. शाबास. व्हेरी गुड. हा, खूप छान. अजून कोणाला म्हणता येतं? कोण म्हणणार? आदिश्री. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अंग आहा क क ग घ अंग च छ ग घ अंग च छ क पुढे. ख ग घ ट ठ ड ढ ट थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ळ श्र. शाबास. सगळ्यांना ही मुळाक्षरं किंवा मराठीतल्या अल्फाबेट्सची ओळख आहे ना? लिहिता येतील सर्वांना किंवा कोणाला कठीण जातं काही एखादं अक्षर असं आहे? लिहायला व्हिडिओ ऑन करू व्हिडिओ ऑन करू. ठीक आहे. आता आपण काय करूया, मी एक चित्र शेअर करते. त्या चित्रात तुम्हाला काय काय दिसतं ते तुम्ही मला सांगायचं आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे आपण शब्द बनवूया आणि ते शब्द तुम्ही मला लिहून दाखवायचे. थोडे शब्द आपण वर्गात लिहूया आणि थोडे शब्द आपण होमवर्कसाठी करूया. ठीक आहे? आज आपण चित्र वाचन किंवा तुम्ही ज्याला इंग्लिशमध्ये पिक्चर रीडिंग म्हणता तसं करूया. चालेल? रेडी सगळे? थम्सअप. छान. मी शेअर करते. एक मिनिट, स्क्रीन शेअर करते मी. हे चित्र दिसतंय सगळ्यांना स्क्रीनवर? हो मॅम. मग मला एकेकाने हात वर करायचा आणि एकेकाने एक एक वाक्य सांगायचं. तुम्हाला त्या
चित्रामध्ये काय काय दिसतं? हे कुठलं चित्र आहे? हा सीन तुम्ही कुठे पाहता? हा, निरंजनीने हात वर केला सगळ्यात पहिला. सांग. हम म्हैशी म्हैशी काम हे हे नारंगत आहे. हम्म. हे आणि बायका हम्म. हे काही चेचा लागले धान्य करावे आणि धान्य. हम्म. धान्य आणि 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 झाड आहे हा, आणि ठीक आहे. छान छान. आता एक आपण तीन छान निरंजनी. निरंजनीने ह्यामध्ये बायका आहेत म्हणून सांगितलं ना, मग आपण बाई हा शब्द लिहूया. ब, बला काना बा आणि ई हा शब्द सगळ्यांनी लिहून दाखवा मला. बाई. मॅम काय लिहायचंय? बाई हा शब्द लिहायचा आहे. ब ला आपण आ ई लिहितो ना, अ ला काना आ देऊन आ ई लिहितो, तसंच ब काढायचा, ब ला काना देऊन बाई लिहायचा. आणि आपण हे जे 10 शब्द लिहू ना, ते मग तुम्ही मला व्हॉट्सअप करून पाठवा, मग आपण बघूया. हा, बरोबर लिहिलंय हे. शौर्यचं पाहिलं मी. निरंजनीने पण छान लिहिलंय. आरवने बाई. आरव, थोडा ब आहे ना, थोडा गोल काढ. लिहिलंयस तू बरोबर. आणि रुद्र लिहितोय का? दोन. मॅम आता बरोबर आहे का? हा, परफेक्ट परफेक्ट. बाई. ई हा आपण कोणता ई काढलाय? पहिला ई काढलाय की दुसरा काढलाय? दुसरा. दुसरा. शाबास. आरव, काय म्हणतोस तू? मॅम तुम्ही म्हणालात की त्याच्यामधनं सांगायचं ते मी सांगणार आहे. हा, सांग. पुढची 2 वाक्य आरव सांगेल. हा, बाई बरोबर लिहिलंय. आरव, तू म्यूट झालायस. अनम्यूट कर, अनम्यूट. आरव, अनम्यूट कर आणि सांग. ठीक आहे. दुसरं कोणी सांगतंय? हा, सांग आदिश्री. तिकडे एक शेत आहे, तिकडे अजून नदी आहे, आणि एक शेत आहे, बाया मिरची नाहीतर हळद काय कुटताय आणि एक बाई धान्यांना साफ करतीये. छान छान. आणि मग आता, हा, छान बोललीस तू. आता आपण आणि हा, बोल. आणि तिकडे अजून थोडे पक्षी आहे, म्हणजे कोंबडा, अजून बदक आणि काही माणसं बैलगाडीवर काही भाजीपाला घेऊन जात आहे. छान. आता आदिश्रीने जे सांगितलं त्यातलं आपण शेत आणि नदी हे 2 शब्द लिहूया. आणि मग रुद्रने हात वर केलाय, रुद्र बोलेल पुढचं. शेत. श काढायचा, श ला मात्रा आणि त. शेत. थोडं अजून जवळ धरशील का रुद्र? हा, परफेक्ट. शेत आणि नदी. द थोडासा खाली खेचायचा, नदी मधला द ना थोडा खाली खेचायचा, किंचितचा. बाकी छान मॅम, लिहिलंस. नदीचं ईची कोणती मात्रा राहील? दुसरी मात्रा. आपण ज्याला दीर्घ मात्रा म्हणतो ना, तो. आता आपण
ते आपण जसं प्रोनाऊन्स करतो, इंग्लिशमध्ये कसं तुम्हाला फोनिक्स असतं ना, फोनिक्स वरून तुम्ही ठरवता, तसं मराठीत जसं आपण प्रोनाऊन्स करतो त्याच्यानुसार पहिली मात्रा की दुसरी मात्रा हे ठरतं. आता आपण एखादा शब्द छोटासा बोलतो तर त्याची पहिली मात्रा असते, आणि एखादा शब्द आपण थोडासा दीर्घ बोलतो, लांब लचक बोलतो, त्याची दुसरी मात्रा असते. आता मी, तू हे आपण दीर्घ बोलतो म्हणून ते दुसरी मात्रा येते. पण तेच जर छोटी मात्रा असेल तिला, तर आपण पटकन बोलतो म्हणून ती हा पहिला येतो. ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी शेत आणि नदी? हो. हम्म. शेत नदी, शेत नदी, बरोबर. आता रुद्र सांगतोस पुढची 2-3 वाक्य, आणि मग नंतर शौर्य सांगेल. हा. हम्म. शेतकरी खूप कष्ट करून शेती करतायत. हम्म. आणि दुसरं वाक्य, एक माणूस बैलगाडीतनं पीक घेऊन चाललाय. छान छान छान. मग आपण आता बैलगाडी आणि पीक हे 2 शब्द लिहूया. बैल गाडी, बैल गाडी आणि पीक. हम्म. इकडे नोट झालंय ग. नाही ऍक्च्युली ते अनुभव होत आहे. मॅम बैलगाडी आणि अजून कुठला शब्द? पीक. मॅडम. हम्म. हम्म. पीक मधला पी पहिला, फर्स्ट. आणि बैल गाडी. बरोबर आहे का? कुठे लिहिलंयस तू? हा, ठीक आहे, बरोबर आहे. लिहिलंय सगळ्यांनी? येस मॅम. हो मॅम. कर रही हूँ. हा, कर कर. सर्वांचं झालं लिहून? आता शौर्य सांगतोस पुढची 2 वाक्य? मॅम. पुढची 2 वाक्य सांगतोस तू, हे जे आपण पिक्चर पाहतोय, चित्र पाहतोय त्याच्यातली, त्याच्यावरची, त्यावरची? सांगतोस शौर्य 2 वाक्य?
मॅम तिथे एक माणूस बसून आहे. हा, सांग. तिथे एक माणूस बसून आहे ना, दोन बाई काय म्हणते ते, हम्म. दोन बाई काम करतोय हम्म. आणि आणि एक बाई रेतीला प्लेन करतोय. अच्छा, ठीक आहे. मग आपण आता पुढचा शब्द लिहूया, दोन आणि काम. काय दोन आणि काम हे दोन शब्द लिहायचे. मॅडम काय चाललंय सांगाल का? मला जरा लेट झाला. माझे आई बाबा बाहेर आहेत आणि मला जरा दरवाजा चावीने उघडताना जरा डिफिकल्टी होती. हरकत नाही, हरकत नाही. आम्ही प्रार्थना म्हटली सुरुवातीला, आपण जी रोज म्हणतो ती. हा. त्यानंतर मराठीतली अल्फाबेट्स म्हणजे ज्याला मुळाक्षर म्हणतो, अ ते ज्ञ, ती झाली. आणि आता स्क्रीनवर तुला एक चित्र दिसतंय का, पिक्चर दिसतंय? हा. त्याच्यावर आम्ही एक एक स्टुडंट, एक एक विद्यार्थी 2 किंवा 3 वाक्य सांगतो आणि त्यातले एक किंवा दोन 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 शब्द आम्ही लिहून काढतोय. तर आता शौर्याने 2 वाक्य सांगितली, त्यातले दोन आणि काम हे शब्द आपण लिहून काढतोय. हा, काय म्हणतेस? स्क्रीन दिसत नाहीये का तुला? हो. हा, एक मिनिट. हा, ते स्क्रीन थोडस हे झालंय. अं, येईल ते 2 मिनिटात. तुम्ही लिहिलं दोन, दोन आणि काम हे लिहिलं का? मॅम बरोबर आहे. हो. अं, हा, बरोबर आहे. करेक्ट आहे. मॅम थोडं जवळ धरशील? हा, छान. अजून काय काय आठवतं तुम्हाला त्या चित्रातलं? मॅम तिकडे शेत होतं आणि सगळे तिकडं काम करत हम्म. होते आणि गहू वगैरे सगळं उगवत होते आणि हम्म. त्याच्या बैलगाडीवरती सगळे बैलगाडीवरती बसून सगळे सगळे जात होते. हम्म, छान. मग आपण गहू लिहूया शब्द. गहू. मॅम दोन अजून काय होतं? गहू. गहू हा शब्द लिहायला सांगितला. ते सिक्स्थ वालं होतं ना, ते दोन वालं. त्याच्या पुढचं सेवन्थ वालं काय होतं मी विसरली. मी एक त्याच्या आधी लिहायला सांगितलं होतं, शेती आणि काम. दोन आणि काम. हॅलो. मॅम बरोबर आहे. हा, बरोबर लिहिलेस.
आता आपण दुसरं पिक्चर करूया शेअर. दिसत नाहीये. हा, मी करते शेअर. एक मिनिट. हा, थोडासा हे झाला होता. आता मी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. आता एक नवीन चित्र दिसतंय तुम्हाला? हो. हा, मला आता ह्या शब्दावर अजून कोण कोण, मला वाटतं आता आरव राहिलंय. आरव आणि उर्वी. आरव, तू 2 वाक्य सांग आणि उर्वी तू 2 वाक्य सांग. मॅम, बोल ना. तिकडे खूप सारे बकऱ्या आहेत आणि हम्म, तिकडे खूप सारे गायी आणि बकऱ्या आहेत आणि हम्म, तिकडे माणसं बसून काम वगैरे करतायत. बरोबर. मग आपण गाय आणि बकरी असे 2 शब्द लिहूया. गाय आणि बकरी. हा, बरोबर लिहिले साधिश्री. आरव, तुझं दाखव. बकरी आणि गाय कुठे लिहिलेस तू? रुद्र, तुझं झालं लिहून? मला दिसतंय का? जवळ धर थोडस कॅमेऱ्याच्या. हा, गाय दिसलं मला आणि बकरी बरोबर लिहिलंयस. शौर्य आणि उर्वी, तुम्ही दोघांनी हात वर केलेत. झालं तुमचं लिहून? हा. उर्वी, थोडस जवळ पकडशील? हा, परफेक्ट, बरोबर लिहिलेस. ब चं वळण फक्त थोडं गोल यायला हवं. व काढायचा आणि वला एक तिरपी रेष की ब. छान. बकरी. आणि शौर्य, लिहिलेस तू दोन्ही शब्द? आता उर्वी, तू सांगशील पुढचं? हा. हे जे पिक्चर तुला हे जे दिसतंय, पिक्चर तुला दिसतंय, मॅम, हे चित्रात एक बैलगाडी थांबवली आहे आणि त्या बैलगाडीच्या चाकाच्या समोर एक मटका ठेवलाय आणि काही बायका काम करतायत बरोबर. आणि अजून एक माणूस हातोडा घेऊन ते भांड्यांचं काहीतरी करतोय. मग आपण मडके आणि भांडी हे 2 शब्द लिहूया. मडके, भांडी. मॅम, झालं लिहून. उर्वी, भांडी, ड ड, डमरू मधला ड. तू भांडी लिहिलंस ना, ते ड कर. आदिश्री, थोडं वरती पकडशील?
मडकी आणि खालचा शब्द मला नाही दिसला. मडकी भांडी, रुद्र परफेक्ट. आणि आरव तूही छान लिहिलंयस. अजून चित्रात एक छोटं बाळ दिसतंय का तुम्हाला? त्याच्या आईच्या हो कुशीत बसलंय. हो कुठे आहे? त्या ब्राऊन वाल्या बकरीच्या बाजूला. हा, तुम्ही पण लहान होतात तेव्हा असेच बसायचात ना आईच्या कुशीत? हो कसं वाटतं आईच्या कुशीत? छान सुपर वाटतं. आणि वाटतं. मस्त वाटतं. उर्वी तुला कसं वाटतं? हा, मग आई शब्द लिहा. आई आणि बाळ. आई मॅम आणि मी बाळ. वॉशरूम जाऊन येऊ शकते? हो, जा जा. मॅम आई आणि बाळ मॅम. हम्म. आई आणि बाळ हे दोन शब्द लिहायचे. मॅम मी लिहिलं. बाळ दिसतंय मला. आई कुठे लिहिलंयस? हा, आई. छान आदिश्री. बरोबर छान लिहिलं. लिहिलं मॅम. हा, छान शौर्य. निरंजनी तुझंही बरोबर आहे. आणि भानअडी. अरे तू भानअडी लिहिलंयस ना, त्याच्याऐवजी न काढ. आणि जो टिंब आहे ना, भावर टिंब भांडी असं येतं ते. मॅम आपल्याला जे जे दिसतं ते ते आता आम्हाला लिहायचं आहे का? काय म्हणतेस? मी विचारते की जे जे त्या हम्म. चित्रात दिसते ते आता आपल्या लिहायचंय. आ, लिहू शकता किंवा बोलू शकता तुम्ही त्याच्यावर. चित्रात अजून काही बारीक दिसतं, तोंडी बोललं तरी चालेल. हा, सांग काय दिसतं तुला बारकावे त्या चित्रातलं? मला एक पोरगा दिसतोय. तो हम्म. काहीतरी बनवत आहे आणि मागे कपडे दिसत आहे. हम्म. आणि एक कुत्रा एका बाईवर असं बघत आहे. हा, तो का बघतोय तसं? कोणाला सांगता येईल? शौर्यने हात वर केले. शौर्यने का बघ हात वर केले का बघ. का बघतोय तो कुत्रा? कोण सांगणार? शौर्य सांगणार? मला वाटतं की तो विचारत आहे काहीतरी. हा, ती बाई जेवण करते, तिच्या ताटात काहीतरी आहे. मे बी ती भाकरी वगैरे बनवतीये. तर तो बघतोय की आता मला काही खाऊ मिळणार आहे का, खायला मिळणार आहे का. आजूबाजूला बकऱ्या आहेत. त्यानंतर ही फिरणारी लोक आहेत, जी गावोगावी त्यांचं सगळं सामान घेऊन फिरत असतात. ते एका ठिकाणी थांबतात, चूल पेटवतात, त्या चुलीवर जेवण करतात, जेवतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला जातात. भटकत भटकत दुसऱ्या गावाला जातात आणि त्यांची गाई, गुरं, बकऱ्या, त्यांचे कुत्रे हे सगळं त्यांच्या सोबत असतं. ठीक आहे. आता आपलं कोणी काही काही या वीक मध्ये, आठवड्यात कोणी नवीन शिकलं गाणं किंवा गोष्ट, श्लोक? आरव आणि शौर्य सांगणार? आदिश्रीने पण हात वर केलाय. मॅम हे बरोबर रुद्राने पण. इंग्रजीची स्टोरी आहे पण मी मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगते. ई बाळ. छान, शाबास आरव, बरोबर लिहिलंयस. सांग, कोणती स्टोरी सांगतोय? ती काय की ते इंग्रजीमध्ये आहे ती पंचतंत्र आहे.
तर मी हम्म, त्याला हम्म. इंग्लिश मध्ये नाही वाचू शकत, तर मी मराठीमध्ये त्याला मी एक्सप्लेन करते बस. चालेल मग सांग. हुशार एक हुशार ॲनिमल. तो एक जंगल होतं, त्याच्या तिकडे एक वाघ होता, सॉरी लयन होता. तर त्या लयन तिकडला खूप सारे ॲनिमल्स होते, त्यांना तो खात होता. तर तसेच ते त्या ॲनिमल्स कमी होत होते. तर त्या ॲनिमलने काय म्हटलं, प्राणी. तर त्या प्राणीने काय म्हटलं की आम्ही रोज एक एक दिवशी आम्ही येत जाऊ, कारण की तू आम्हाला खाईल. आणि त्यांनी मंजूर केलं होतं. तर तो मग एक दिवस काय झालं, तो सगळे सगळे खात खात तो प्राणी आला. तर तो म्हणाला की समाप्त करा, कारण तो लयन म्हणाला की इतका वेळ का झाला, मी इतका वेळपासून वाट बघत आहे तुझा. मग तो प्राणी म्हणाला की मग काय होतं की रस्त्यामध्ये एक वाघ होता. तो मला खाणार होता, म्हणून मी धावत धावत तुझ्याकडे आलो. तर तो म्हणाला या जंगलात अजून एक वाघ आहे, चला मी बघतो. मग वा तो प्राणी तो गेला त्याला विहिरीकडे. त्यांनी बघितलं, त्याला माहित नव्हतं की त्याचाच चेहरा होता. त्याला वाटलं की त्या पाण्याच्या आत तो असेल. त्यांनी काय त्याच्या डोक्यात काय होतं म्हणजे की आपण याला फसवू आणि मग तो आपल्याला खाणार नाही. तर तो त्या विहिरीत त्याने उडी मारली आणि तो मेला. आणि तो गेला आणि आपल्या मित्रांना म्हटलं की आता आपण सेफ आहोत. छान. अजून कोण सांगणार गोष्ट, पुढची गोष्ट, गाणं किंवा काहीही? निरंजनी. मला एक श्लोक आहे तो. बोल श्लोक. श्री गणपते विघ्ननाशना मंगलमूर्ते मूषिक वाहना तिमिरनाशी निज ज्ञान देव रक्षसी सदा भक्त लागुनी खडग दे मला प्रेम रूपी मारिन षड्रिपू दुष्ट देते बालका परी जवळ घे माझा ईश जगाचा तुम्ही तव पदवच तुझी मूर्ती पवावयाला किती वेळ दृष्टी तेही मोर्या परवे तुला करुणी करुणा रमावी भजनी कलमाला दहना झालं. छान, सुंदर. अजून पुढे कोण? उर्वी. मी गोष्ट सांगणार आहे. सांग ना, काहीही चालेल, तुला आवडेल ते. काही चालेल, तुला आवडेल ते. मग एक सिटी असती, तिथे खूप सारे मुलं राहत असतात. ते रोज सगळे एकाच शाळेत जात असतात. मग रोज शाळेत जाताना म्हणजे ते एकटेच जात असतात चालत. आणि मग एक दिवस काय झालं की त्यांना ते दुसऱ्या रस्त्याने चालले होते म्हणजे शाळेतून आले. मग त्यांना एक खूप मोठं हे दिसलं, एका राजाचं पॅलेस. मग तिथं खूप मोठं गार्डन होतं, तिथे ते रोज खेळायला जात होते. त्यांनी ते एका भिंतीवर होल केलं आणि मग तिथनं रोज जाऊन तिथं खेळत होते. मग तो त्या पॅलेसचा राजा होता, तो त्याच्या एका मित्राकडे गेला आणि मग तो खूप दिवस आला नव्हता. म्हणून मग लहान मुलांना माहिती नव्हतं की तिथं असा राजा वगैरे राहतो. म्हणून मग ते असंच येऊन रोज खेळत होते. मग ते मुलं असल्यामुळे मग जे ते झाड वगैरे होते, पक्षी, मग ते पण असे गाणं गायला लागले. मग ते मुलं खूप खुश होते. मग एक दिवस रोजच्या सारखं ते आले होते तिथे आणि मग खेळताना मग अचानकच तो राजा आला तिथं आणि मग ओरडायला लागले त्यांच्यावर की हे माझं
गार्डन आहे, तुम्ही इथं कसं आला, का आला? मग ते मुलं लगेच घाबरले आणि मग पळून गेले. मग तो राजा त्यांना म्हटला की आता मी इथं एक मोठं हेच भिंतच बांधतो ज्याच्याने कोणीच आतमध्ये येऊ नाही शकत. म्हणून मग तो पुढच्या दिवशी ते कामगारांना बोलवून ते मोठं भिंत बांधून घेतो. मग ते दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलं येत असतात ते बघतात की तिथे एक मोठा बोर्ड लावलेला असतो, कोणीही आतमध्ये यायचं नाही. मग ते असे खूप सॅड असं उदास होतात की त्यांना खेळायला येत नाही तिथे. मग ते म्हणतात की आपण आता रस्त्यावर पण कसं खेळायचं, असं सगळं बोर होईल ना. म्हणून मग काय होतं, जेव्हा तो राजा असं राहत असतो तेव्हा मग अचानकच असं फक्त त्याच्याच असं ते कॅसलच्या तिथे फक्त त्याच्यात ते कॅसलच्या तिथे अशी थंडी असते, पण बाकीच्या ह्याच्यावर असं सगळं छान असतं स्प्रिंग वगैरे. मग तो असं म्हणतो की फक्तच माझ्या कॅसल मध्ये कसं काय हे आहे विंटर आणि बाकीच्यांना असं स्प्रिंग आहे. मग तो असं दुसऱ्या दिवशी जेव्हा बघतो सकाळी उठून, मग ते परत मुलं ते लहान मुलं परत एकदा ते त्याच्या त्या मोठ्या भिंतीतनं होल करतात आणि खेळत असतात. ते मुलं खेळत असतात मग परत ते सगळी थंडी जाते आणि पहिल्यासारखं नॉर्मल होतं. मग सगळे मुलं झाडावर चढले असतात, पण एकच लहान मुलगा असतो त्याला झाडावर चढता येत नाही. मग तो राजा म्हणतो की मी ह्या पोरांना खेळायला द्यायला हवं. मी जातो त्या लहान मुलाला ते झाडावर बसवतो. मग तो राजा लगेच खाली येतो. मग लगेच ते लहान मुलं असं घाबरतात. मग तो हा म्हणतो, राजा म्हणतो की मी काही नाही करणार आहे, तुम्ही खेळू शकता, मी फक्त लहान मुलाला झाडावर बसवायला आलोय. मग लोक मग तो लगेच ती भिंत तोडतो आणि मग परत सगळे मुलं ना म्हणतो की मी इथं तुम्हाला नवीन पार्क बांधून देतो, तिथे तुम्ही रोज खेळा. छान उर्वी. आता शौर्यने हात वर केला होता ना. शौर्य, सांगतोस तू गोष्ट, गाणं, श्लोक? आरोग्यं धन संपदा दुष्टबुद्धी विनाशाय जटिलमस्तुभ्यं दिवा दिवा दीपक दिवाला पाहून उजेड पडला तर जाण्यासाठी घरची लक्ष्मी घरात आहे, ती लक्ष्मी घरात आहे, घरची लक्ष्मी घरात नाही, बाहेरची घरचा मालक सुखी राहे देवा मला सद्बुद्धी दे. खूप छान. ही शुभम करोतीची प्रार्थना रोज संध्याकाळी कोण कोण म्हणतं? अरे वा, छान. सगळ्यांचे हात वर आहेत. व्हेरी गुड. त्या श्लोकामध्ये एक दुसरी लाईन येते, आरोग्यम धनसंपदा. म्हणजे काय? आरोग्य हे एक धन आहे. हा, बरोबर. आपली जशी संपत्ती म्हणजे पैसा किंवा दुसऱ्या प्रकारची संपत्ती, तशीच आरोग्य ही खूप मोठी संपत्ती आहे. ती आपल्याला सांभाळायची असते. मग रोज वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, टीव्ही, मोबाईल असे गॅजेट्स खूप कमी बघणं, जंक फूड कमी खाणं, भरपूर खेळणं, योग्य व्यायाम करणं आणि आपल्या तब्येतीची काळजी घेणं, आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणं, याने ती संपत्ती वाढत जाते. म्हणून सगळे हे करणार असं सगळे तुम्ही करतच असाल पुढे. हा, कंटिन्यू करणार.
छान. झोपत नाही मी, पण वेळ तुटते बस शाळेसाठी. हा, वेळ तुटतेस ना. छान. आणि मग मोबाईल कोण कोण किती किती वेळ बघतं? नाही कोणी बघत. असं आहे जे कधीच मोबाईल बघत नाही? मंडे टू फ्रायडे मोबाईल बिलकुल बघत नाही? मॅम मी थोडा वेळ बघतो मॅम, मी जास्त वेळ बघत नाही. अच्छा, गुड. मी कधीच नाही बघत, कधीच नाही बघत. बस टीव्ही बघते. अच्छा, छान. मोबाईल तुम्ही जेवढा कमी वापराल तेवढा त्याचं रेडिएशन, त्याचा किरणोत्सर्ग तुमच्या शरीरावर कमी होईल आणि तुमच्या मेंदूची वाढ, मेंदूचा विकास, तुमच्या चेहऱ्याचे जे हाडं आहेत, फेशियल बोन्स, त्यांचा विकास जास्त चांगला होईल. त्यामुळे मोबाईल हा कमीत कमी बघायचा. नाही नाही बघितला तर जास्तच चांगलं, पण अगदीच गरज लागली तर कमीत कमी बघायचा. ठीक आहे. अजून मोबाईल तुमचं आपण काय? मोबाईल हम्म. आपण बघतो एकदम जवळ, तर आपल्या डोळ्यांना त्रास होतो. टीव्ही कसा दूर राहतो आणि आपण एका कोणावरती जर बसतो तर थोडा दूर राहतं ते. बरोबर. डिस्टन्स आपण तेवढं अंतर मेंटेन राहतं आणि मोबाईल अंधारात बघणं जास्त हानिकारक असतं, डेंजरस असतं. त्यामुळे तुमचे डोळे आणि तुमचा मेंदू दोघांवरही चुकीचे परिणाम होत असतात. आरव रेडी आहे? काय सांगतोस? मॅम मी श्लोक म्हणणार. हा, म्हण श्लोक. शुभम करोती नंतर आलीच लक्ष्मी बहीच बाजे असेल, ते म्हणणार. म्हण म्हण. आलीच लक्ष्मी बहीच बाजे, माझे घर तुला साजे. घरची पिढा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरात आयुष्य दे, दिव्या दिव्या घरादाराला उदंड आयुष्य दे. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती, हात दिवाला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. खूप छान. छान. अजून कोण राहिलं? झाले सगळे? मॅम मला एक स्टोरी आठवली, आता सांगू. सांग ना. एक दिवशी एक म्हातारी होती. तिला तिला हे हे एका एका हे एका घरी जायचं होतं. मग मग तिनं तिनं एका माणसाला विचारली की तू माझ्या घरी सोडतोस, मी सांगतो कुठे आहे माझं घर. मग त्या माणसाने नाही म्हटलं आणि मग तिनं एक मुलगी होती, तिला विचारलं, तिनं हा म्हटली आणि तिला सोडली. खरं एके दिवशी म्हातारी ठरवलं लेकीकडे जायला. मग तिला जंगलला जायला खूप आवडतं. मग तिनं डिसाईड केली की एकदा तिच्या लेकीकडे जाऊया. मग मग तिच्या लेकीकडे जात होती. मधी जंगल लागलं. मग तिकडनं एक लांडगा आला आणि म्हटला, म्हातारी म्हातारी, मी तुला खाऊ का? तू इथेच थांब, मी आलो. मग म्हातारी जरा घाबरली. तिला काहीतरी मनात सुचलं. मग तिनं म्हटलं की मी लेकीकडे जाते, मस्त खाते, मग तू मला खा. आणि तसंच पुढं वाघाच पण झालं. मग तिनं ती लेकीकडे पोचले. मग तिनं खाल्ले सगळं बुका आणि लेकीकडे एक मोठं हे होतं, आंबा. मग तिनं त्यात बसून गेली. मग वाटेत एक वाघ लागला आणि म्हटला की आंबा आंबा, तू एक म्हातारी बघितले
मग मग त्या आंब्यामध्ये म्हातारीच बसलेली. तिनं एक वेगळाच आवाज काढून म्हटलं की नाही नाही मी बघितलं नाही. मग मग लांडगाला पण सेम म्हटली की नाही नाही मी बघितलं नाही. आणि तसंच गेली आणि तिकडनं मग चुकून ती पडली. आंबा हे झाला. मग त्यांनी भांडण करू लागले, मी खाणार म्हातारीला, मी खाणार. आणि तेवढं भांडण चालू झाले. मग हळूच म्हातारी तिकडनं निघून गेली. आणि आणि तिकडं बघितलं तर म्हातारीला तर ती पळूनच गेली. स्टोरी संपली. भोपळा आहे त्या गोष्टीत ना, म्हातारी भोपळ्यात बसली होती. चल ते रे भोपळा, आमच्या टुणूक टुणूक. स्कूलमध्ये सांगितले तशी मग ते. स्पंदन, तू काही म्हणणार आहेस, सांगणार आहेस? नाही नाही म्हणणार आहेस? ठीक आहे, ठीक आहे. आता मी होमवर्क सांगते तुम्हाला. हे जे तुम्ही आज लिहिले ना शब्द, ते मला व्हॉट्सअप करा. मग आपण ते चेक करूया पुन्हा एकदा. आणि दुसरं, बाराखडी म्हणजे जे क, का, की, कु, कू हे जे आहेत ना, हे कुठल्याही दोन मुळाक्षरांची बाराखडी तुम्हाला लिहायची आहे. कोणत्याही दोन मुळाक्षरांची बाराखडी लिहायची आहे. आणि आठवड्याची नावं तुम्हाला लिहिता येतील? लिहू आठवडा शकाल? म्हणजे वीक. संडे मंडे. हा, डेज ऑफ द वीक. मराठीत त्याला म्हणतात सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ही नावं लिहायचा प्रयत्न करा आणि कुठल्याही दोन मुळाक्षरांची बाराखडी लिहा. मॅम आज शनिवार आहे ना? हा, आज शनिवार आहे, बरोबर. तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशी नावं हवी आहेत का? नाही मंडेला आपण म्हणतो सोमवार, ट्यूसडेला म्हणतो मंगळवार, वेनसडेला म्हणतो बुधवार, थर्सडे गुरुवार, फ्रायडे शुक्रवार, सॅटरडे शनिवार आणि संडे रविवार. तर ही आठवड्याची नावं म्हणजे डेज ऑफ द वीक आणि बाराखडी आपल्याला लिहायची. ठीक आहे. आणि आता जून महिना संपून जुलै महिना स्टार्ट होतो ना. 1 जुलै, 1 जुलै, त्या दिवशी विशेष काय असतं माहितीये तुम्हाला? तो डे 1 जुलै किंवा 1 जुलै काय सेलिब्रेट केला जातो? आषाढी एकादशी. काय म्हणते? आषाढी एकादशी असतो मॅम तेव्हा. हा, बरोबर. जुलै मध्ये आषाढ महिना असतो. इंग्लिश जुलै म्हणजे मराठी आषाढ असतो. बरोबर. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा हे मराठी सण येतात. पण जुलै महिन्याचा पहिला दिवस, 1st डे ऑफ द जुलै, हा एक विशेष दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो. तो कोणता दिवस आहे माहितीये? डॉक्टर्स डे. व्हेरी गुड. डॉक्टर्स डे आणि सीए डे पण असतो. सीए तुम्हाला माहितीये काय? सीए म्हणजे जे आपल्या चार्टर्ड अकाउंट. हा, शाबास. चार्टर्ड अकाउंट, जे आपण टॅक्स वगैरे कर भरतो, टॅक्स भरतो, त्याच्याशी जे संबंधित काम करतात त्यांना सीए म्हणतात. तर 1 जुलैला हा सीए डे असतो आणि डॉक्टर्स डे सुद्धा असतो. तुम्ही आजारी पडल्यावर जाता ना डॉक्टरांकडे लहान मुलांच्या, त्यांचा दिवस असतो. ठीक आहे. तर मग पुढच्या आठवड्यात आपण त्याच्याशी संबंधित एक गोष्ट घेऊया पुढच्या शनिवारी. मॅम आणि जुलैला माझा बर्थडे पण असतोय. अरे वा, कधी असतो तुझा बर्थडे? जुलै किती जुलै? 30. 30 जुलै. छान. आणि तुझा कधी असतो आरव बर्थडे? मॅम मला 17 मे ला असतो. 17 मे. आदिश्री तुझा? 23 एप्रिल. अच्छा, 23 एप्रिल. रुद्र? 1 मे ला असतो बर्थडे. अच्छा. स्पंदन?
23 मॅम. अच्छा. आणि समीक्षा? समीक्षा, तुझा बर्थडे कधी असतो? बरं, उर्वीला विचारू आपण. उर्वीचा कधी असतो? ऐकायला नाही आलं मला. 28 एप्रिल. 21 एप्रिल. छान छान. ठीक आहे, मग कसा सेलिब्रेट करता तुम्ही बर्थडे? मला वाटतं नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे. बर्थडेला मराठीत काय म्हणतात माहितीये तुम्हाला? वाढदिवस. वाढदिवस. छान. मग आता 8 वाजायला आले. आपण हे करूया, मीटिंग संपवूया, कन्क्लूड Yes, करूया. ma'am. ठीक आहे. सगळ्यांना शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री. बाय. ठीक, बाय. तेव्हा होमवर्क कंप्लीट करा आणि सेंड करा. ठीक आहे मॅम. बाय ठीक. मॅम. बाय बाय. बाय मॅम. बाय.